सातारा जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलवली गेलेली आहे. वास्तविकता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माननीय रामदासजी आठवले साहेब मंत्री झाल्यानंतर 2014 पासून आतापर्यंतच्या अनेक निवडणुकाला आम्ही सामोरे गेलेलो आहोत. अनेकदा आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत, मात्र त्या आश्वासनाची पूर्तता कधीच झालेली नाही. आठवले साहेबांना आश्वासन दिलं, सत्तेमध्ये 10% वाटा दिला जाईल, त्याची पूर्तता झालेली आहे. आणि या विषयावर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जनतेने आपल्या जिल्ह्यात जावं आणि प्राप्त परिस्थितीला समोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये निर्णय घ्यावेत, अशा पद्धतीचा आदेश, अशा पद्धतीची सुचवाच्यता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी केलेली आहे. आणि या अनुषंगाने आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आम्हाला यावेळेला जर जिल्हा परिषदच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागा आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमदारकीला आम्ही तुम्हाला तिकीट मागत नाही, खासदारकीला तुम्ही आम्हाला तिकीट देत नाही, जिल्हा परिषदला तुम्ही आम्हाला विचारत नाही, पंचायत समितीला तुम्ही इंडिपेंडंट लढवता आणि आम्हाला घराकडे पाठवता. तर यावेळेला मात्र तुम्ही आमचा विचार करावा आणि किमान जिल्हा परिषदला आम्हाला 6 तरी जागा सातारा जिल्ह्यात मिळाव्या. आणि प्रत्येक पंचायत समितीला एक आरक्षित जागा असते, ती आरक्षित जागा मित्रपक्ष म्हणून तुम्ही आम्हाला दिली जावी, या अनुषंगाने आपण आज प्रेससमोर बोलतोय. मात्र याचबरोबर या विचारावर अजूनही कुणी आलेलं नाही. कुठल्याही पक्षानं, म्हणजे उदाहरणार्थ आमची युती BJP बरोबर आहे, कळलं का? महायुती जरी आपण म्हणलो तरी इतर पक्ष आम्हाला सांगतात की तुम्ही BJPच्या कोट्यात आहात, त्यामुळे BJP जे बोलेल ते तुमच्यासाठी आहे, आमच्याबरोबर तुम्ही डील करायचं नाही. आणि असं आम्हाला दोन्हीकडनं टोलवलं जातं. आणि इथल्या दलित चळवळीतल्या कार्यकर्त्याला सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था करू लागलेली आहे. आणि म्हणून जर या व्यवस्थेला आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर आम्हाला त्यांनी लवकर सांगावं, म्हणजे आम्हाला आमच्या बाजूने आमची तयारी करायला सुरुवात करायला अडचण येणार नाही. तुम्ही आम्हाला ऐत्याला फसवणार असाल तर आताच सांगा, आणि नसेल फसवणार तर लवकरात लवकर BJPनं आणि RPO पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक बैठक घ्यावी आणि बैठकीमध्ये आम्हाला देणार की नाही याबाबत स्पष्ट चर्चा करावी. SCO आमच्याकडे अजिबात नाही, DCGO आपलं नियोजन समितीवर आम्ही 2 नावं पोचवली, नियोजन समितीवर आम्हाला कुठेही बोलवलं नाही. म्हणजे आम्हाला सत्तेतनं लांबच ठेवायचं का, हा जर तुमचा उद्दिष्ट असेल तर मात्र तो उद्दिष्ट आता कार्यकर्ता सफल होऊ देणार नाही. कारण आता काय झालंय ते आता माझ्या भाषणात सांगायचं तर मी सांगतो, अंतर काय पाहू आमच्या सहनशीलतेचा. जर अंतर झाला आमच्या सहनशीलतेचा तर मग पुढं काय राडा होईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भले आम्ही निवडून येणार नाही, आम्हाला माहिती आमची मतं किती आहेत, सगळं आम्हाला ज्ञात आहे. पण निवडून जरी येणार नसलो तर निवडून आणण्यावेळी ताकद ठेवणारा हा पक्ष आहे. आणि याचं उदाहरण आपण खासदारकीच्या वेळेला जवळनं पाहिलेलं आहे, पाहिलंय की नाही? काही आमदारांच्या बाबतीत आपण जवळनं बघितलेलं आहे की आम्ही निवडून येण्याएवढी जरी आमची क्षमता नसेल तरी कुणाला कुठं बसवायचंय ही क्षमता आमच्या डोक्यात फिक्स आहे. नंतर तशा पद्धतीने आम्ही आमची पावलं उचलली तर मग तुम्ही आमच्याबद्दल काय राग मनात धरू नका. आमची मागणी लवकर आहे की आम्हाला नियोजन समितीवरच्या 2 जागा द्यायच्या त्या पटकन देऊन मोकळं करा. कारण बाकीच्यांना ज्यांच्याबरोबर काहीच नाही अशी माणसं पटापट नियोजन समितीवर नावं डिक्लेअर होतात, पण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव कुठेही डिक्लेअर होत नाही. आणि यासाठी लवकरात लवकर बैठक लावावी असं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण महायुतीतल्या घटक पक्षांना आवाहन करतोय. आणि आम्हाला लवकर बोलवावं, कारण आम्ही बघितलंय आमचं SMची यादी गेली तीही मंजूर होत नाही. म्हणजे आमचा कार्यकर्ता बारक्यासारख्या कुठल्याच कमिटीवर नाही, तर तो कार्यकर्त्याला स्वसत्तेची थोडी तरी ही असतं ना. कारण शेजारी बसलेला माझा मित्र युती करून सत्तेत बसतोय आणि आम्ही त्या शेजारी मागच्या बेंचवर बसतोय, हे आम्हालाही नसं होणारी गोष्ट आहे. इतका काय आम्ही आमचा स्वाभिमान घाण ठेवलेला नाही. त्यामुळे लवकरच माननीय रामदासजी आठवले साहेब उद्याच्या 27-28 तारखेला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. आम्ही त्या अनुषंगाने चर्चा सुरू केलेली आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये आमचा निर्णय पटकन व्हावा या अनुषंगाने आज आपण सगळ्यांना कॉल दिलेला आहे, सगळ्यांना बोलवलेला आहे. आणि लवकरच आपण याच्यावर निर्णय घेऊ. अन्यथा विरोधी पक्ष स्वबळावर सुद्धा या निवडणुका लढवण्याच्या पूर्ण तयारीत आहे. आम्ही पडू का जिंकू का आमची मापं कुणी काढू नका. आम्ही जिंकू किंवा पडू आम्हाला माहीत नाही, पण लढू एवढं आम्हाला माहिती आहे. लढणं
आमचा धर्म आहे आणि लढत राहणारा आणि संघर्ष करणारा हा पक्ष आहे. हा पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा आहे, लोकशाहीला जन्म देणारा आणि माणसाच्या प्रत्येक अधिकारावर लढाई लढणारा पक्ष आहे. त्यामुळे जर आम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर लढाई लढतो तर आम्ही आमचे अधिकार अजिबात थांबू देणार नाही. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना मी बोलवलेलं आहे आणि आता कार्यकर्ते चर्चा करून जिल्ह्यातल्या प्रत्येक घटनेची माहिती मागवतोय. निवडणुका घोषित झालेल्या आहेत, पण अजून ही निवडणुकीच्या तारखा करेक्ट व्हायला अजून मला वाटतं बराच काळ आहे. काही त्यांना वाटतं तर उद्याही होतील, परवाही होतील, नाही झाले तर मग यावर्षी होत नाही. आणि या सगळ्यात आपल्याला माहिती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळं सामान्य माणसांचे अधिकार असुरक्षित झालेले आहेत. सामान्य माणसाचा मत ऐकण्यासाठी समोर लोकप्रतिनिधी नाही आणि तो लोकप्रतिनिधी आमचा नसल्यामुळं विकास कामांना वाटते जरी तुम्हाला गती वाटत असेल तरी ती विकास कामं ही भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या ह्याच्यात अडलेली आहे, छत्रीखाली आलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांना उत्तर जर असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्यात आणि लोकप्रतिनिधी आत जावेत. लोकप्रतिनिधी आत गेला की होणारं डेव्हलपमेंट, होणारा खर्च, त्याचबरोबर त्यांचे अधिकार, त्या अधिकारात त्यांची सुरक्षता हे सगळं तयार होतं. पण आता गेले 5 वर्षात या निवडणुका पूर्णपणे डावलल्यामुळं सामान्य माणूस पूर्णपणे असुरक्षित आहे. विकास दाखवला जातोय आणि विकास कशावर खातात ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे. रस्त्यावर पैसे खर्च करतायत, 6 महिन्यानं पुन्हा रस्ते उद्ध्वस्त दिसतात. पण लोकप्रतिनिधी असला की अंकुश राहतो आणि अंकुश राहिलं की काम चांगल्या प्रतीचं होतं आणि चांगल्या प्रतीचं काम झालं की ते दीर्घकाळ टिकतं आणि लोकांना त्याचा येत नाही. आज आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी आमदार सोडला तर खाली आपल्याला कोण आहे का? जिल्हा परिषदला कोण मिळते का? पंचायत समितीला कोण मिळते का? सांगा तुम्ही आम्हाला कुठे आहे का? नगरपालिकेत तुम्ही गेला तर साधं गटर काढायचं कुठे नगरसेवकाकडे जायचं, डायरेक्ट ऑफिसला जायचं आणि ऑफिसवर गेला त्यांना कुठं मिळेल तुमचं ऐकायला. पण पूर्वी नगरसेवक होता तर तो नगरसेवक आमचा ऐकायचा आणि महिन्याच्या एकदा मिटिंगमध्ये मांडायचं तरी नाही. आता कोण मांडते तुमची? कुठली मिटिंग आहे? कसलीच मिटिंग नाही, पुढंच मांडायला जागा नाही. त्यामुळे सामान्य माणूस उद्ध्वस्त झालेला आहे. त्या सामान्य माणसाच्यासाठीची आमची लढाई सुरू झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन तात्काळ निवडणुका लवकर घेतल्या नाही तर मात्र ह्याचा प्रक्षोभ होईल आणि मग मात्र आम्ही तुमच्यावर राहू का नाही राहू हा प्रश्नचिन्ह उभं राहील.